नमस्कार दादा, काय सांगाल आज हिंद केसरी मैदान आणि जुना बैलपोळा मैदान या मैदानामध्ये इतिहास घडून गेलेला आहे आणि खरोखरच आपला बकासूरने 11वेला हिंद केसरी हा किताब मिळवलेला आहे. कसं काय आजचा आनंद? आनंद खूप मोठा आहे, कारण पेडगावचं मोठं मैदान हुकलं होतं. त्यानंतर हिंद केसरी मैदानात कुठेतरी राहायला पाहिजे अशी ही होती, त्यामुळं हा आनंद खूप मोठा आहे. आणि दादा, आज नक्कीच एक मोठं मैदान आम्हाला भले मोठे नंदी आले होते. 1000 गाड्यांमधून एक नंबर करणं खूपच एक मोठं काम आहे आणि बकासूर आणि चिक्या खरोखर करून दाखवलं. बघा, हा पहिला जेव्हा पळालाय तेव्हा नंबर केलाय आणि एकच नंबर केलाय. काय सांगाल? नाही, खरोखर एक ऐतिहासिक मैदान आहे. ऐतिहासिक मैदानात बैलगाडी क्षेत्राचा विस्तार खूप मोठा झाला आहे. त्यामुळे आजच्या मैदानात जवळजवळ 1000 गाडी नोंद होती. 1000 गाडीमधनं 10 सेमी पडले आणि त्यातलं फायनलला 10 गाड्या आणि त्यातनं एक नंबर. खूप मोठी गोष्ट आहे. आणि थोडासा मध्यंतरीचा हालाकीचा काळ ओलडून पुन्हा बैल परत एकदा कमबॅक करून परवा एक नंबर करून आज दुसऱ्या मैदानात उतरवता. आज नक्की काय करेल या अशा हे होतं. सकाळी गट काढला, छोट्यानं सांगितलं की आज काय नाही, बैल आज कडून हाणायचा गटाला. छोट्यानं आपलं स्वतः जिम्मेदारी घेऊन बैल आम्ही 46 गटात हाणणार होतो गाडी, पण छोट्यानं स्वतः सांगितलं की आम्हाला नाही का आपण आज 4 नंबर चिठ्ठी त्याच गटात आज गाडीवर नाव होतं आम्हाला. छोट्या मला कडून हाणणार बैल. छोट्यानं त्याची रिस्क घेऊन गाडी हाणली. सिमीला थोडंसं सर्जा आता नाही का, कोणी त्या छोट्याला वाईट कमेंट करू नका, कारण आमची स्वतः सगळ्यांची परमिशन घेऊन छोट्या सर्जा गाडीवर बसला. तर सर्जा छोट्याचा खरोखर लय जवळचा बैल आहे आणि बकासूर पण आहे. आता बकासूर आटीला होताच, त्यामुळे म्हणून छोट्याला सांगितलं की त्या गाडीत तू बस म्हणून छोट्यानं त्या गाडीत जाऊन बसला. दादा, कडेनच पलवायचा का निर्णय घेतला गटाला? काय छोट्या डोक्यात नक्की काय होतं ती छोट्याला माहिती. मास्टर माइंड. मास्टर माइंड. पण छोट्याला मनापासून आभारी आहो की छोट्यानं आज गट काढला. 100%. कारण का सांगून एक नंबर करणं कुठंतरी म्हणजे असं एकदा बोललेला शब्द कसा निघून गेला तो सांगून नंबर करणं खूप मोठी गोष्ट आहे. तू सगळं ऐकतो. मामा सगळं बोललेल्या गोष्टी सांगितलं, बैल भाषा बोलतो की बैलांना सगळं मामाच्या गोष्टी बोललेल्या ऐकल्यात, मी तसा करतोय. दादा, जेव्हा म्हणजे ना बकासूरवरती टीका झाली आहे ना, तेव्हा त्यांनी करून दाखवलेलं आहे. म्हणजे बॅकफूटवरती असताना ना बघा, आता बरेचसे तुमच्या कानावर पण शब्द आले बकासूर संपला म्हणून, पण त्यांनी करून दाखवलं. आता लगातार 2 मैदान एक नंबर केला. बरेच जण म्हटले संपला, बरेच जणांनी नाही का टीका केल्या, काय झालं, पण त्या टीकाला आपण उत्तर द्यायचं नाही. ते उत्तर ते देऊ देतोय. आणि ते सगळं श्रेय वैभवानं घेतलं. वैभवनं स्वतः बैल नाही का पहिला फेरं वैभवनं स्वतः काढून त्या जेव्हा वैभवला आणि मामांना वाटलं की आता बैल ठीक झालाय, आता बाबांनो आपल्या बैलाला आपल्या गॅरंटीत आल्या, तेव्हा तिने बैल बाहेर काढला. आणि जेव्हा काढला त्याने शब्द दिला की काढल त्या मैदानात 1 नंबर करणार. तर आपण परवा 1 नंबर केला आणि आज मी इथं माळशिरात 1 नंबर केला. माळशिराच्या मैदानाचा इतिहास खूप मोठा आहे. एवढं मैदान राहिलं होतं 1 नंबर करायचं, ते बकासूरनं पूर्ण केलं. मग सगळ्या चाहत्यांची मनं त्यांना जिंकली. दादा, 11वेला हिंद केसरी म्हणजे बोलतात ना बैलगाडा क्षेत्रामधला देवच आहे. जे कोणाला जमत नाही ते बकासूर अजूनपर्यंत करतोय आणि येणार अजून काल त्याचाच आहे. काय सांगा? 100% या इथनं मागं बरीच बैल होऊन गेली. आपल्या सगळ्यांच्या हृदय सणावर अधिराज्य गाजवलं असं सप्तहिंद केसरी मोठा लक्ष. तो बी खरोखर जोपर्यंत बैलगाडी क्षेत्र तोपर्यंत लक्षाचं नाव अजरामर राहणार. 100% लक्ष खरोखर लक्ष होता. आणि त्या आता बैलगाडी क्षेत्र मोठं करायचं काम केलं तर बकासूरांनी लक्ष आणि अनेक बरीच बैल अशी आहे ती सगळ्यांची नाव आता घेता येणार नाही ती. बरोबर. सगळीच बैल ज्यांनी खरोखर बैलगाडी क्षेत्र मोठं केलं त्यांच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं आज या ठिकाणी बैलगाडी क्षेत्र मोठं होतंय. आज वैभव दादाच्या मेहनतीमुळे आज आपल्याला बकासूर इथपर्यंत बघायला भेटतं. वैभव दादाशी 2 मिनिटं बोलू. वैभव दादा, नमस्कार. नमस्कार. जेव्हा टीका झाली आपल्या बकासूरवरती, मेहनत तुमची 100% आणि त्याच्यानंतर आज बकासूरने नंबर केला. आपल्या ड्रायव्हरबद्दल काय सांगाल? कारण का एक विश्वासू ड्रायव्हर आणि तसेच बघा गटापासून तर आता फायनलपर्यंत 7 नंबर आणि अकाली पण 1 नंबर. काय सांगाल? नाही, बैलाचं कसं असतं, चढवळ उतरता चढता असतो. ह्या काळामध्ये थोडंसं बैलांनी थोडंसं 1 महिनाभर आपल्याला त्याच्या आजारपणामुळे थोडंसं नाराज झाली होती सगळी फॅमिली, ज्यांनी आशा लावली होती पेडगावची. तिथं थोडंसं आपल्याला पराभव व्हायला लागला. पण त्याच्यानंतर त्याचंही कारण आपल्याला सापडलं. त्याच्यानंतरच गटाला मार खाल्लं, कमेंट वगैरे नाही का. आज प्रत्येक आणि जेव्हा असा मोठा गाडा मालक जेव्हा आम्ही गटाला मार खाल्ला, असं ड्रायव्हर म्हणा गाडा मालक म्हणा असे आहेत की असं नाही का हसत बकासूर पण हसत पुढं जात होते. ते बघून जरा थोडंसं वाईट वाटत होतं की त्यानंतर ठरवलं की आता बैलाला आराम द्यायचा 15 दिवसाचा आणि आरामात काढायचा बैल. आणि बैलांनी काय असतं देऊन भरून काढली आणि जे आमच्या हसत होते ते जात असे कडकडनी
घरी. काय सांगाल कारण का आज तुम्ही उत्तर न देता आज आपला नंदी आम्ही कधीच तुम्हाला सांगतो ना, आज आमचा बैल 5 वर्षाला पळतोय. 2022ला आम्ही हिंद केसरी पुसेगावचा मान घेतला होता. त्याच्या आधी 1 वर्ष बैलाने अजूनपर्यंत आम्ही कधीच कुणाला उत्तर दिले नाही, प्रत्युत्तर नाही दिलेलं. प्रत्युत्तर आम्ही देत नाही कधी कुणाला. प्रत्युत्तर तो बैल बैलाच्या पळावर देतो 100%. दादा आजचा आनंद काय कारण का एवढी सगळी फॅन फॅमिली बघितली, सगळी जण आनंदाने अक्षरशः रडत होती. म्हणजे आज हा आनंदाचा क्षण होता प्रत्येकासाठी. नाही का दोन्ही साईडने बॅरिकेडचे पब्लिक, आज फॅन फॅमिली सगळी बाकासूरची फॅन फॅमिली आज त्यांनी सहकार्य केलं. महाबैल आज जवळजवळ 3 तास बसला होता. 3 तास बसला, मस्त आराम केला. बैल दोन्ही फेऱ्या चांगला पळाला. काय सांगाल फॅन फॅमिलीला कारण का बघा प्रत्येकाला हात लावायचं असतं. देव आहे, देव समजतात, हात पण लावायचा आणि हायच तो बैलगाडी क्षेत्रात देवच आहे. पण असंच जर प्रत्येक मैदान आम्हाला सहकार्य झालं तर 100% आपला बैल कुणाला नाराज नाही करणार. नक्की दादा आता बघा इथे पुसेगावच्या आता इथं झाला पेडगाव मैदानामध्ये पण कुठे ना कुठेतरी म्हणजे भावाभावात लढत झाली. पण आपली जी फॅन फॅमिली आहे दोन्ही नंदींची याच्यामध्ये कुठेतरी वादविवाद चालू झाले. काय सांगाल या फॅन फॅमिलीला? आता ते काय दोन्ही भावच आहेत आणि प्रत्येकाने आता जे पहिला वाद होता आमचा नाही का की बाकासूर वर्सेस मथुर, हा वाद आता नाहीये. आता काय माहिती का दोन्ही फॅन फॅमिली एकत्र झालेली आहे आणि दादांचे आता संबंध आणि आमचे संबंध आता घरातले. त्यामुळे आम्ही कधी कुणावर नाराज नसतो. आज दादा पण नसते नाराज, मी बी पेडगावला दादा नाराज नव्हतो. काय खेळ आहे, खेळाप्रमाणे खेळायचा आणि मैदानावरला विषय मैदानावर सोडायचा असतो. 100%. दादा जास्त वेळ नाही, शेवटचा प्रश्न. आता बघा ही दोन्ही फॅन फॅमिली एकत्र आहे, मथुरची असू द्या किंवा बकासूरची एकत्र असू द्या. मग कुठे ना कुठेतरी एखादा फॅन जर बोलला ना तर त्याच्यावर आपल्याला म्हणजे दुसरा फॅन प्रत्युत्तर पण देतात. पेडगाव नंतर आहे ना मला दादांचा फोन आलता मला की वैभव तू मला सांगायचं होतं की आपल्याला सामना घ्यायचा का. दादांचा शब्द आहे आपल्याला सामना घ्यायचा. मी घेतला असता ठीक आहे. दादाला म्हणलं जर सामना असता दादा मी सामना मागितला असता आणि प्रत्येकाने सांगितलेलं असतं. पण म्हणलं दादांनी मला एक सांगितलं मला फक्त कमेंटवर नको कोणाचं लक्ष देऊ. कमेंटवर कोणाचं लक्ष देऊ नको. आपला तो देव आहे तो देवच आहे. हा शब्द आहे बरं का, राहुल दादांचा हा शब्द आहे मला फोनवरती. त्यामुळे काय घरातले संबंध आहेत आमचे. दादा जेव्हा राहुल भाई बघतात ना बकासूरला येऊन नतमस्तक होतात, पाया पडतात, त्याचे काय सांगाल? नाही त्यांना त्यांचाही लय जीव आहे आपल्या. जसं मथुरवर जीव आहे ना त्यांचं तसं आपल्या देवावरती जीव आहे. नक्कीच दादा जाता जाता या संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेला काय सांगाल कारण का ही 2 नंदींची जी फॅन फॅमिली आहे ना खूप मोठी आहे. आणि चिक्याबद्दल 2 शब्द बोला. चिक्याबद्दल मी आज आहे ना तो पण एक असा विवेकाचा शेवट आहे. आज मी त्याचं नाव घेतो विवेकाचा शेवट की त्याचा वेग आहे बैलाला स्पीड लय. आणि आमच्या आजपर्यंत हॅट्रिक कुठल्याच बैलाने केली नाही बकासूर बरोबर 1 नंबर करून. ते बैल सलग 5 मैदान 1 नंबर केला आमच्या बरोबर. काय आनंद असणार आहे. नाही बैल पळतोय बैल आणि आपले सगळे आमचे आटील ड्रायव्हर अमर भाऊ हे सगळ्यांचे आपले आमचे चिक्क्याचे मालक यांचे मागल तवा आम्ही जरी फेरायला बैल माहिलं तरी फेरायला देणार मैदानात नाराज नाही कधी नाही म्हणत नाही कधी. नक्कीच दादा आजच्या या मैदानासाठी शुभेच्छा असतील खूप साऱ्या आणि वेळात वेळ काढून आम्हाला वेळ दिला म्हणून धन्यवाद.